नमस्कार. 3 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. चोपडा रोडवरील वडोदा गावाजवळ बेहेडे ॲग्रोटेक दुकानात चोरी. अज्ञात चोरट्यांनी 47,000चा मुद्देमाल लांबवला. यावल येथे साठवण तलावाच्या रस्त्याने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर तहसीलदारांच्या पथकाने पकडले. यावल येथे मुलीला भेटण्यासाठी आलेल्या आईला एकाने शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची दिली धमकी. सुनोदा येथे वीज चोरी करताना दोघांना पकडले, दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यावल शहरातील शिवाजीनगरात 43 वर्षीय महिलेस दोघांची शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी. दहीगाव येथील 34 वर्षीय विवाहितेला चौघांची मारहाण, यावल पोलीस ठाण्यात तक्रार. यावल ग्रामीण रुग्णालयात महिन्याच्या दर दुसऱ्या गुरुवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर लाभ घेण्याचे आवाहन. यावल शहरातील बुरुज चौकात भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा. तर किनगाव गावात भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन. आता बघूया सविस्तर घडामोडी. वडोदा या गावालगत बेहेडे ॲग्रोटेक दुकान आहे व बाजूला गोडाऊन आहे. यामध्ये मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी शटर आणि दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली. येथून 4 क्विंटल कापूस, स्प्रे पंपसह इतर साहित्य असा 47,000चा मुद्देमाल लांबवला आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोदा तालुका यावल या गावाजवळ दीपक बेहेडे राहणार यावल यांचे बेहेडे ॲग्रोटेक दुकान आहे आणि जवळच शेतात गोडाऊन आहे. या ठिकाणी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटरचे कुलूप तोडले, तसेच दुकानाच्या दरवाजाची कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 24,000 रुपये किमतीचे 4 क्विंटल कापूस, 20,000 रुपये किमतीचे होंडा कंपनीचे शेत पिकास खत देणारे पंप आणि 3,000 रुपये किमतीचा एक फवारणी पंप असा एकूण 47,000चा मुद्देमाल चोरी केला. हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दीपक बेहेडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोडे, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे. यापूर्वी देखील बेहेडे ॲग्रोटेक या दुकानात 2 वेळा चोरी झाली आहे. गेल्या वर्षी येथून तुरीचे पोते चोरीला गेले होते, तर काही महिन्यापूर्वी फवारणीचे औषध अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणून चोरी केले होते. तेव्हा पुन्हा आता तिसऱ्यांदा या दुकानावर चोरी झाली आहे. यावल शहरातील बोरावल रस्त्यावर नगरपालिकेच्या साठवण तलावाच्या रस्त्याने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर तहसीलदारांच्या गस्ती पथकाने पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. दोन्ही ट्रॅक्टर पंचनामा करीत तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून ट्रॅक्टर मालकांना दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावल शहरातून बोरावलकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नगरपालिकेचे साठवण तलाव आहे. या तलावाकडील रस्त्यावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर या स्वतः गस्तीवर होत्या. दरम्यान त्यांना या रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक MH19 AP 7342 मालक हिमराज फेगडे राहणार यावल व ट्रॅक्टर क्रमांक MH40 LH 1910 मालक भरत कोळी राहणार यावल यांचे 2 ट्रॅक्टर अवैध गौण खनिज वाहतूक करताना मिळून आले. दोन्ही चालकांकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना विचारला असता तो त्यांच्याकडे नव्हता. तेव्हा पंचनामा करून दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आणि तहसील कार्यालयात लावण्यात आले. दोन्ही ट्रॅक्टर मालकांना दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकरसह बामनोदच्या मंडळाधिकारी बबिता चौधरी, यावलचे तलाठी ईश्वर कोळी, साकडी तलाठी मिलिंद कुरकुरे, वाहन चालक अरविंद बोरसे या पथकाने केली आहे. महसूल प्रशासनाकडून सातत्याने अवैध गौण खनिज वाहतुकीवर होत असलेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या 6 महिन्यात महसूलच्या गस्ती पथकाकडून सर्वाधिक 41 वाहनं पकडण्यात आली आहे. तसेच ज्या मालकांनी वेळेत दंड भरला नाही अशा मालकांच्या वाहनांचा लिलाव देखील करण्यात आला आहे. एकूणच महसूलच्या या पथकाच्या कामगिरीमुळे यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। यावल शहरात फालक नगरात आपल्या मुलीला भेटण्यासाठी आलेल्या 60 वर्षीय वृद्ध महिलेला फालक नगरातील एकाने शिवीगाळ करून तू जर पुन्हा इकडे आली तर तुझे तंगडे तोडून टाकेल अशी धमकी दिली। तेव्हा या 60 वर्षीय महिलेने एकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात फालक नगर आहे। या फालक नगरमध्ये जळगाव शहरातील पिंपराळा हुडको मधील रहिवाशी तस्लिमा बी मोहम्मद खान वय 60 वर्ष ही महिला आपल्या मुलीला भेटण्यासाठी आली होती। दरम्यान आपल्या मुलीला भेटण्यासाठी आलेल्या या महिलेला फालक नगरातील सुलेमान शेख याने शिवीगाळ केली आणि तू जर पुन्हा इकडे आली तर तुझे तंगडे तोडून टाकेल अशी धमकी दिली। तेव्हा 60 वर्षीय वृद्ध महिलेने यावल पोलीस ठाण्यात सुलेमान शेख याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे। सुनोदा येथे राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली। यामध्ये गावात 2 जण वीज चोरी करताना आढळून आले। तेव्हा या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंडाची रक्कम आकारणी करून नोटीस देण्यात आली, मात्र दोघांनी दंड भरला नाही। तेव्हा दोघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तांदलवाडी तालुका रावेर या विद्युत वितरण कक्षाच्या वतीने सहाय्यक अभियंता सचिन गुळवे सह पथकाने सुनोदा तालुका रावेर या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली। यामध्ये त्यांना गिरीश भिकारी सपकाळे व वेणू वावधान सपकाळे हे 2 जण वीज चोरी करताना आढळून आले। तेव्हा या दोघांना त्यांनी वीज चोरी केलेल्या युनिटनुसार दंडाची आकारणी करून दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली, मात्र या दोघांनी वेळेत दंड भरला नाही। तेव्हा दोघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता सचिन गुळवे यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपासकामी हा गुन्हा आता सावदा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। यावल शहरातील शिवाजीनगरमध्ये एका 43 वर्षीय महिलेला काही एक कारण नसताना एकाने दारूच्या नशेत शिवीगाळ केली आणि महिला बोलण्यास गेली असता तेव्हा दोघांनी या महिलेला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा 43 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात शिवाजीनगर आहे। या शिवाजीनगरातील रहिवाशी रेखाबाई सोनवणे वय 43 यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार काही एक कारण नसताना दारूच्या नशेत पितांबर सोनवणे हे शिवीगाळ करत होते। तेव्हा महिला त्यांना बोलायला गेली असता पितांबर सोनवणे आणि सुनंदा सोनवणे या दोघांनी या महिलेला शिवीगाळ करून जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली। तेव्हा या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात रेखाबाई सोनवणे यांनी काही एक कारण नसताना आपल्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे। दहिगाव या गावात एका 34 वर्षीय महिलेला न्यायालयात सुरू असलेल्या केस संदर्भात वाद घालून चौघांनी तिला शिवीगाळ केली आणि मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा या 34 वर्षीय महिलेने दहिगाव गावातील 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। दहिगाव तालुका यावल या गावातील कविता दिवाकर पाटील वय 34 वर्षे या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दहिगाव गावात न्यायालयात केस सुरू आहे या कारणावरून वाद घालून पती दिवाकर पंडित पाटील, सविता राजेंद्र पाटील आणि उषाबाई पंडित पाटील या चौघांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा या चौघांविरुद्ध कविता पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये
दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाणार आहे। दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी या ठिकाणी नियमित शिबिर घेतले जाणार असून या शिबिराचा लाभ गरजू मातांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावल येथे ग्रामीण रुग्णालय आहे। या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आता नियमित सुरू करण्यात आले आहे। दर महिन्याच्या दर दुसऱ्या गुरुवारी या ठिकाणी नियमित कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाणार असून याचा लाभ गरजू महिलांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। तत्पूर्वी येथे येऊन शस्त्रक्रिया करण्यासाठीची नोंदणी करून घ्यावी व मोफत विविध प्रकारच्या तपासण्या करून घ्याव्यात आणि गुरुवारी शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। तेव्हा तालुक्यातील व शहरातील गरजू मातांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। यावल शहरातील बुरुज चौकात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर येऊन समाज बांधवांनी भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा केला आणि या शौर्य दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। यावल शहरात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर बुरुज चौक आहे। या बुरुज चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर असलेल्या फलकाच्या ठिकाणी येऊन समाज बांधवांनी भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा केला। या निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवरील फलकाला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी ॲडव्होकेट सागर गजरे, आकाश बिराळे, रॉकी गजरे, विशाल गजरे, कैलाश मेढे, शुभम गजरे, भागाबाई मेढे, रमाबाई निकम, सयाबाई गजरे, लताबाई सोनवणे, पुष्पाबाई मेढे, समाधान तायडेसह आदींची उपस्थिती होती। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय शौर्य दिनाचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय शौर्य दिनाचा जय। किनगाव या गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करून धम्मनगरात भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित समाज बांधवांनी शौर्य दिनाच्या आठवणींना उजाळा दिला। किनगाव बुद्रुक तालुका यावल या गावात धम्मनगरात 13 वर्षाच्या परंपरेनुसार यावर्षी देखील भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात प्रमुख प्रवक्ते म्हणून प्राध्यापक आधार पानपाटील, वंचित युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांची उपस्थिती होती। या दोन्ही मान्यवरांनी 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव युद्धाच्या इतिहासाची माहिती देऊन मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे आयोजन भूषण साळुंके व धम्मनगरीतील समाज बांधवांनी केले होते। प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आणि कार्यक्रमात उपस्थितांनी अभिवादन केले। मोठ्या संख्येत समाज बांधवांची या कार्यक्रमात उपस्थिती होती। उपस्थितांचे आभार भूषण साळुंके यांनी मानले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। महाराष्ट्राच्या राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। ऐक्यरत्नाचा रोज ताकदचा जय हो। राष्ट्रमाता ऐक्यवंतांचा जय हो। साहेबांचा जय हो। शिवसदांचा जय हो।